कर्मचाऱ्यांसाठी अतिशय 2 महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत. त्यामध्ये एक खुशखबर आहे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी, तर एक बॅड न्यूज आहे. म्हणजेच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहेच, परंतु एका न्यूजमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना झटका लागणार आहे. तर नेमक्या 2026 पासून कोणत्या 2 अपडेट आलेल्या आहेत रेल्वे मंत्रालयाकडून, या अपडेट आलेल्या आहेत आणि त्याच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा कोणत्या अपडेट आलेल्या आहेत. बघा, सर्व रेल्वे प्रवाशांसाठी 2026 पूर्वी 2 मोठे अपडेट आलेले आहेत. एक खुशखबर आहे तर एक बॅड न्यूज आहे. सर्वात पहिलं तर पाहूयात मोठा झटका कोणता बसणार आहे, म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांना कोणता मोठा झटका बसणार आहे. रेल्वेच्या रेंट मध्ये बदल होणार आहे. म्हणजे रेल्वेच्या जे तिकीट किमती आहेत, रेंट आहेत, त्यामध्ये बदल होणार आहेत आणि या रेल्वेच्या तिकीट आहेत ते वाढणार आहेत. 1 ते 2 रुपयांनी या रेल्वेच्या तिकीट सुद्धा वाढणार आहे. परंतु त्यासाठी काही अटी लावण्यात आलेल्या आहेत. कोणत्या प्रवाशांच्या या तिकीट वाढणार आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. जसे की भोपाळ ते मध्य प्रदेश 16 रुपये तिकीट वाढलेले आहे. यामध्ये पण एक अट लावलेली आहे की 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना दर किलोमीटरला, म्हणजे 215 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणारे जे यात्री आहेत, प्रवासी आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, अशा प्रवाशांना दर 1 किलोमीटरच्या मागे 1 ते 2 रुपये जास्त तिकीट ही भरावी लागणार आहे. असा रेल्वे मंत्रालय भरावी लागणार आहे. यामुळे दरवर्षी रेल्वे मंत्रालयाचा 600 करोड रुपया अतिरिक्त फायदा होणार आहे, म्हणजे अतिरिक्त कमाई होणार आहे. आता यामध्ये त्यांनी तर्क लावला असेल ही 600 करोड रुपये कशासाठी, तर याबद्दल कोणतंही अपडेट नाही, परंतु रेल्वे मंत्रालयाचा यामधून 600 करोड रुपयापेक्षा जास्त अतिरिक्त कमाई होणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने अनुमान लावलेला आहे. बघा किलोमीटर अंतरांच्या प्रवाशांना हा झटका नाही बसणार. म्हणजे कमी किलोमीटरचे जे प्रवासी आहेत त्यांना हा झटका बसणार नाही. मी आत्ताच वरती अपडेट सांगितलं की 215 पेक्षा जास्त किलोमीटर जे प्रवास करणार आहेत, अशा प्रवाशांना अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे की त्यांना दर किलोमीटरच्या मागे 1 ते 2 रुपये जास्त भरावे लागणार आहेत. आपण मंथली तिकीट म्हणजेच मंथली जे तिकीट वापरतात त्यांना याचा अजिबातच झटका बसणार नाही, किंवा कमी अंतराचे जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा याचा अजिबातच झटका बसणार नाही. पण खुशखबर आहे ती मात्र सर्वच कर्मचाऱ्यांसाठी आहे, सर्व जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आहे. बघा, खुशखबरी अशी आहे की कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्यांना तिकीटची जी प्रिंटआउट असते, कमी अंतराचे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या कमी अंतराचे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा तिकीटची प्रिंटआउट सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच व्हिडिओज व्हायरल होत होते की तिकीटची प्रिंटआउट हे कंपल्सरी त्या व्यक्तीकडे, म्हणजे त्या प्रवाशाकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु आता तसं नाही. तर याच व्हायरल व्हिडिओ मागे सत्य जाणून घेऊन रेल्वे मंत्रालयाने हे 2 अपडेट दिलेले आहेत आणि या अपडेटमध्ये अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे की कमी अंतराचा प्रवास करणार आहे त्यांना जे तिकीटची प्रिंटआउट ठेवावी लागत होती ती आता तिकीटची प्रिंटआउट त्यांच्याकडे नसली तरी चालणार आहे. त्याची चौकशी सुद्धा केली जाणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डिजिटल तिकीट दाखवले तरी चालणार आहे. म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा ऑनलाईन तिकीट काढता त्यावरती जे डिजिटल तिकीट असतं ते तिकीट सुद्धा तुमचं दाखवलं तरी चालणार आहे. आता बघा, वंदे भारत ट्रेनमध्ये अतिशय महत्त्वाची दुसरी खुशखबर म्हणजे वंदे भारत ट्रेनमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीचं जेवण मिळणार आहे. म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीचं जेवण वंदे भारत ट्रेनमध्ये मिळण्याची सोय ही रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. प्रवास करताना आपल्या मोबाईलमध्ये शो तिकीट ऑप्शनवरती जे तिकीट असतं ते तिकीट दाखवू शकतात. म्हणजे TC वगैरे आला तर
ते तिकीट दाखवून प्रवास हे करू शकतात. तर बघा, अतिशय महत्त्वाचे रेल्वे प्रवाशांसाठी या 2 खुशखबर आहेत. आणि तुम्हाला बॅड न्यूज तर समजली असेल, परंतु ही लाँग प्रवास करणाऱ्यांसाठी बॅड न्यूज आहे. जे शॉर्ट प्रवास म्हणजे थोड्या अंतराचा प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी ही जी बॅड न्यूज आहे ती नाही. जे थोड्या अंतराचा प्रवास करतात त्यांच्यासाठी खुशखबरच आहे, परंतु लाँग अंतराचा प्रवास करणार आहेत त्याच्यासाठी थोडीशी ही बॅड न्यूज असू शकते. कारण 1 किलोमीटर मागे त्यांना 1 ते 2 रुपये वाढीव द्यावा लागणार आहे 2026 पासून. तर तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओमधून की एक रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठा झटका कोणता आहे आणि 2 खुशखबरी कोणत्या आहेत. सो तुमचे यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेल्वे प्रवाशांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.